नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील भारतीय जनता पार्टीचे प्रांत सदस्य व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर काही तरुणांनी प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेमुळे जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात किरकोळ कारणातून झालेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यात लोखंडी टणक वस्तू घातल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. डोक्यात मार लागल्याने कदम हे रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सत्यजित कदम यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे देवळाली प्रवरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काल बुधवारी रात्री 8 वाजता विश्वकर्मा चौकात काही तरुण बसलेले असताना दुसऱ्या गटातील तरुण आले. त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. नंतर गल्लीतील काही समजदार मंडळींनी येऊन वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र संबंधित तरुणांनी त्यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करत दहशत करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती समजताच वाद मिटवण्यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे घटनास्थळी आले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी टणक वस्तू घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून कदम यांना तातडीने राहुरी फॅक्टरी येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता सत्यजित कदम समर्थकांनी ओंकार हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली. माननीय आमदार चंद्रशेखर कदम, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, राष्ट्रवादीचे नेते अजित कदम यासह राजकीय व सामाजिक संघटनांनी रुग्णालयात धाव घेत कदम यांची विचारपूस केली. माजी नगराध्यक्ष कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वैद्यकीय सूत्रांनी अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात सत्यजित कदम यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सत्यजित कदम यांना झालेल्या मारहाणीनंतर बागायत पीक सोसायटी आवारात मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. माजी आमदार कदम यांच्यासह भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक संजय ठिंगे, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील अवैध दारू विक्री, मटका, जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पोलीस प्रशासनाने तात्काळ हे अवैध व्यवसाय बंद करावेत. सत्यजित कदम यांच्यावरील हल्ला प्रकरणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी SRPFची एक तुकडी देवळाली प्रवरात दाखल झाली होती. पोलीस प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.